नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी, आता हे काम पूर्ण केल्याशिवाय राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल महिन्याचे वेतन होणार नाही। माहे एप्रिल महिन्याचे वेतन अदा करण्यासंदर्भात वित्त विभागामार्फत 27 मार्च 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले की राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल पेड इन मे 2026 वेतन अदा होण्याच्या अगोदर KYC पूर्ण करणे आवश्यक असणार आहे। कर्मचाऱ्यांचे सदर KYC पूर्ण न केल्यास माहे एप्रिल पेड इन मे 2026 वेतन हरित केले जाणार नसल्याची बाब नमूद करण्यात आली आहे। यामुळे सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असणाऱ्या बँक खात्याचे आधार क्रमांक संलग्न करून बँक खाते अद्ययावत करणे आवश्यक असणार आहे। याशिवाय सेवार्थमध्ये पॅन क्रमांक चुकीचा असल्याने सदर पॅन क्रमांक दुरुस्त करून अद्ययावत करणे आवश्यक असणार आहे। अशा प्रकारची KYC पूर्ण करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्यक्तीच्या त्यांचे प्रमाणपत्र आहार व संवितरण अधिकारी यांच्याकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। सदर कामकाज पूर्ण न केल्यास यापुढे वेतन आहरित केले जाणार नाही याचे असं स्पष्ट करण्यात आलं आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।